नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा हे जे प्रश्नपत्रिकेचं बुक आहे ना, त्यामधील 2009 या सालची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्यामध्ये गणित या विषयाचं पूर्ण गणितांचं मी तुम्हाला स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर बघूया पहिला प्रश्न काय आहे। 2784 या संख्येमधील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती? आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे। पहिला ऑप्शन आहे 7, दुसरा ऑप्शन आहे 70, तिसरा ऑप्शन आहे 700 आणि चौथा ऑप्शन आहे 7000। पहिला संख्या लिहून घेतलेली आपण 2784। मग 4 हा एकक स्थानी आहे, 8 हा दशक स्थानी आहे, 7 हा शतक स्थानी आहे। आपल्याला शतक स्थानच्याच अंकाची किंमत काढायची आहे म्हणजे 7। मग शतक म्हणजे 100, मग 100 गुणिले 7 केलं तर आपल्याला उत्तर काय येतं 700 700 7 7 म्हणजे ऑप्शन आपला उत्तर काय आलं आपलं 700, जे आपलं 3 नंबर ऑप्शन आहे। दुसरा प्रश्न बघा, 5070 ही संख्या अक्षरात लिहा। मी असं का म्हटलं कारण तिथं खाली ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यात उत्तर दिलेलं आहे। आपल्याला ती संख्या वाचली तर ते तुम्हाला डायरेक्ट उत्तर समजणार। पहिला ऑप्शन बघू 5700। 5700 म्हणजे किती होते 5700। ही संख्या आहे का आपली संख्या काय आहे 5070 अशी आहे। दुसरा ऑप्शन आहे 570। 570 ही संख्या काय होणार 570 अशी होणार, शे म्हटले ना म्हणून 570। तिसरा ऑप्शन आहे 5070, जी आपली संख्या इथं तयार होते 5070 आणि चौथा आहे यापैकी नाही, पण आपलं उत्तर किती येणार 5070 हा तिसरा ऑप्शन। तिसरा प्रश्न बघू आपण, 630 संख्या अंकात लिहा। 630 म्हटले पहिला ऑप्शन आहे 6030, दुसरा ऑप्शन आहे 60030, तिसरा ऑप्शन आहे 603 आणि चौथा ऑप्शन आहे 730। आपली संख्या मिळालेली आहे आपल्याला इथं चौथा ऑप्शन 630। चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संख्या 990 या संख्येच्या पूर्वीची क्रमवार संख्या आहे? क्रमवार म्हणजे काय, ज्या लागोपाठ येणाऱ्या असतात त्या क्रमवार, त्या संख्यांना क्रमवार म्हणतो आपण। मग 990 या संख्येच्या पूर्वीची म्हणले, पूर्वीची म्हणजे पाठीमागची आणि ही येणारी संख्या ही पुढची असते। क्रमवार म्हटले म्हणजे याच्या पाठीमागे येणारी आणि याच्या पुढे येणारी ती वेगळी असते, ती पुढची। पहिला ऑप्शन आहे आपला 991, दुसरा आहे 989। 991 कुठे येणार 990च्या पुढची येणार 991, पण आपल्याला पाठीमागची पूर्वीची काढायची आहे। दुसरा ऑप्शन आहे 989, जी इथं येऊ शकते। आणि तिसरा ऑप्शन आहे आपला 990, चौथा आहे 400। 989 आपला हा ऑप्शन इथं मिळालेला आहे, ऑप्शन क्रमांक 2। ही संख्या पूर्वीची अगोदरची असणार आहे। पाचवा प्रश्न बघा, 401 अधिक 324, 401 अधिक 324 बरोबर किती? अशी गणितं आपण उभ्या मांडणीनेच सोडवायचे। 401 अधिक 324 अशी मांडणी करून सोडवलेली गणितं कधीच चुकत नाहीत। 4 अधिक 1 5, 2 0 2, 4 अधिक 3 7। 725 आपला ऑप्शन क्रमांक कुठं आहे बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार। 6वा प्रश्न आहे, ऐश्वर्याजवळ 27 संत्री आहेत, तिने त्यापैकी 13 संत्री बहिणींना दिली, तर ऐश्वर्याजवळ किती संत्री शिल्लक राहिली? शिल्लक विचारलेले आहेत म्हणून आपल्याला शिल्लक म्हटल्यानंतर लक्षात येते की या शाब्दिक गणितामध्ये वजाबाकी करायची आहे, म्हणून 27 वजा 13 करायचं आहे आपल्याला। 7 मधून 3 गेले राहिले 4 आणि 2 मधून 1 गेले राहिला 1, उत्तर आपलं 14 येतात। म्हणजे ऐश्वर्याजवळ संत्री किती शिल्लक राहिलेले आहेत 14, ऑप्शन क्रमांक 3। पुढचा बघा प्रश्न 7वा, जर स्टार बरोबर 12 असेल तर अशा प्रकारच्या 6 चांद्यांची किंमत किती? अशा गणितांमध्ये बाळांनो आपल्याला टेबल पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे। टेबल पाठ असतील तर अशी गणितं पटकन सोडवता येतात। म्हणजेच काय, स्टार बरोबर किती सांगितले आपल्याला 12, 6 चांद्यांची सांगितले म्हणून 12 गुणिले 6 आपण करायचं आहे। 6 दुनी 12, ह्याच्या 1 येतो, 6 1 6 ने ह्याच्या 1 7, म्हणजे 12 7 72। 72 हा ऑप्शन आपल्याला चौथा क्रमांक आहे, 4 नंबरचा ऑप्शन आपलं उत्तर येणार। आता 8वा प्रश्न आहे, पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर? पहिला लिटर ही समजून घेऊया आपण। बघा
मी आता हा सर्कल काढलेला आहे, याचे मी 4 भाग केले. हा झाला आपला किती पावभाग, हा झाला आपला पूर्ण, हा अर्धा भाग झाला आणि इथून असा हा पूर्ण पाऊण भाग झाला आणि हा नंतर हा पूर्ण भाग होतो. मग हा 1 2 3 4 हे 4 भाग मिळून पूर्ण काय होणार आपलं लिटरचं पूर्ण माप समजणार आपल्याला. मग पाव लिटर बरोबर किती असणार आहे 250 मिली. परत हा अर्धा भाग म्हणजे किती 500 मिली. मिली का म्हटलं मी, लिटरचं लहान परिमाण म्हणजे मिली असतं आणि पाऊण भाग हा म्हणजे किती असतो 750 मिली आणि पूर्ण भागाला आपण म्हणतो 1000 मिलीलिटर, म्हणजेच 1 लिटर झालं. हे लक्षात येते ना बाळांनो. आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर. मग पाव लिटर म्हणजे आपल्याला इथं उत्तर मिळालेलंच. हा एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला प्रत्येक ह्या लिटरमधलं कोणत्याही ह्याच्यातलं प्रश्न पडला तर तुम्हाला लगेच येईल. 250 मिली म्हणजे किती झाला आपला हा पाव भाग झाला. हा पाव हे अर्धा लिटरचं माप झालं, हे पाऊण लिटरचं झालं आणि हे झालं आपलं पूर्ण लिटरचं. समजलं. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 250 मिली 3 नंबरचं ऑप्शन. 9वा प्रश्न आहे 1 ते 10 या संख्यामध्ये किती विषम संख्या आहेत. आता पहिला विषम संख्या लिहून काढू आपण. विषम संख्या कोणत्या 1 3 5 7 आणि 9. 1 ते 10 यामधल्या म्हटल्यात म्हणून ह्या 5 संख्या आपल्याला 10च्या अगोदर मिळतात. म्हणजे एकूण आपल्या संख्या किती झाल्या 5 संख्या झालेल्या आहेत. कुठे आहे 5 ऑप्शन आपला ऑप्शन क्रमांक 2. हा 1 ते 10 या संख्यामध्ये 5 विषम संख्या असणार आहेत. पुढचं बघा 150 पैसे प्लस 250 पैसे, मी शब्दात वाचलं अंकात वाचू. 150 पैसे अधिक 250 पैसे बरोबर किती रुपये म्हटले. अशी गणिते नेहमी आपण 150 पैसे, पैशाच्या खाली पैसे लिहायचे बरं का नेहमी, अधिक किती आपलं म्हटलं 250 पैसे. यांची बेरीज करू आपण. पैशाच्या खाली पैसेच लिहायचे, नंतर आपल्याला त्याचं रूपांतर रुपयात करायचं आहे. 5 अधिक 5 10, हातच्या एकाला 2 3 4 म्हणजे किती आले आपले 400 पैसे आलेत. आपल्याला रुपये विचारलेत, इथं काय विचारलं आहे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून आपलं 400 पैसे म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की 1 रुपये बरोबर किती असतं 100 पैसे असतात. मग 400 पैसे म्हणजे किती येणार, इथं 1 रुपये बरोबर 100 पैसे आहेत म्हणजे इथं जर 400 पैसे आले तर आपल्याला इथं किती येणार 4 रुपये येणार. आपलं उत्तर मिळालं. 10व्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 1 नंबर ऑप्शन 400 पैसे.